मॅम हा डेटा तर आपल्याकडे पण नाहीये. तुमचंही असं असतं, एखादी गोष्ट केली तर का केली, बरं नाही केली तर का नाही केली. अरे याला काय अर्थ आहे. आता सुशोभीकरण केलं आम्ही, ते काय वाईट केलं. झाडं तोडून जे केलं जातं त्याला सुशोभीकरण म्हणतात का सर? सुशोभीकरणाच्या नावाखाली ना तुम्हाला पैसे लाटायचे असतात. शाबास शाबास केला. काय शाबास. वाट लावतोय तो सगळी, कोणाला नडतोय? बापूराव जामखंडेंना. कोणीतरी कौशिकी ताईला फोन करा, थांबवाय सगळं, नाहीतर चॅनल मध्ये तोडफोड होईल. तोडफोड तर आता सुरू झाली. ए तुला काय म्हणायचंय, हा बापू पैसे खातो. असं मी म्हणालोच नाही, हे शब्द तुम्ही स्वतः बोलले आता. ए ए मी आहे ना इकडं गप. हे उगत मला शब्दात गुंडाळू नको, कळ ना. तुला माहित नाही मी कोण आहे ते. अख्खा पक्ष माझ्या मागे उभा आहे. कुठला पक्ष सर? आत्ताचा की आधीचा? नाही, तुम्ही 6व्यांदा निवडून आलात ना, आणि त्यामध्ये 3 वेळा तुम्ही पक्षांतर केलं म्हणून विचारलं. अरे पक्ष कुठला का असे ना, बापू तोच आहे ना. अरे इथं मी रोजगार आणायला काहीतरी नवीन काम करतोय, आणि तुम्ही काय घेऊन बसला त्या 4 झाडांचं. मोठा मोठा विचार करा. हा आणि आता हे आवरा. हो सर. सर, वरिष्ठ महत्वाचे की कार्यकर्ते? वरिष्ठ. पण त्यांच्यापर्यंत तुम्हाला कार्यकर्तेच पोहोचवतात ना सर. हे चामारी तुझी आहे. पैसा महत्वाचा की माणूस? माणूस. देश महत्वाचा की पक्ष? देश. मग जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा हे सगळे पक्ष एक का होत नाही? अरे बाबा, ते एक असो नाही तर आणखीन कोणी असो, मदत करतो ना आम्ही. आता या पुराच्या वेळेला तुम्ही पाहिलं नाही का आम्ही किती लोकांना मदत केली ते. त्याचं पुरेपूर मार्केटिंग सुद्धा केलंय सर तुम्ही. खाण्याचे पॅकेट्स, धान्याच्या पिशव्या, अहो एवढंच नाही तर औषधांच्या किटवर सुद्धा तुमचे फोटोज होते. आता त्यांना मदत मिळणं महत्वाचं की कोणाचा फोटो लागलाय हे कळणं महत्वाचं. असं म्हणतात की एका हाताने जर दान केलं तर ते दुसऱ्या हाताला कळू पण नाही. पण सर, तुम्ही दानाचं सुद्धा भांडवल करताय, मार्केटिंग करताय. हे तू आरोप करतोयस ना माझ्यावर. अहो सर, मी काय आरोप करणार आहे सर? मी तर एक सर्वसामान्य माणूस आहे. मी फक्त जनतेची बाजू मांडतोय सर. त्यांना असं वाटतंय की आपण निवडून दिलेला उमेदवार राजकारण करताना समाजकारणापासून दूर जातोय.